नमस्कार मंडळी. इसाप नीती आणि श्री भगवानुवाच भाग 2. आजची गोष्ट आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एकदा एक आजी तिच्या लेकीला भेटायला निघालेली असते. वाटेत असतं जंगल. जंगलात वाघ, सिंह, हिंस्त्र प्राणी असतात. जंगलातून जाताना वाघ आजीला अडवून विचारतो, ए म्हातारे कुठं चाललीस? थांब, मी तुला खाणार आहे. म्हातारीला एक युक्ती सुचते आणि ती सांगते, हे बघ, मी चालली आहे लेकीकडं. लेकीकडं जाईन, 4 दिवस राहीन, धष्टपुष्ट होईन, मग तू मला खा. वाघ बरं म्हणतो. आजी लेकीकडे 4 दिवस राहते, लेकीला सगळी हकीकत सांगते. लेकही एक युक्ती करते. आजीला एका मोठ्या भोपळ्यात बसायला सांगते, जेणेकरून वाघाला आजी दिसणार नाही. वाघ दिसताच आजी भोपळ्यातूनच म्हणते, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मंडळी, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. या गोष्टीतून बोध होतो की प्रसंगी निर्भयी राहूनच आणि विवेकबुद्धी वापरून समोर उभ्या असलेल्या अडचणींचा सामना करता येतो. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात पहिले 3 श्लोक हे माणसात आवश्यक असणाऱ्या दैवी संपत्तीचे वर्णन करतात, म्हणजेच गुणांचे वर्णन करतात. आणि यामध्ये निर्भयता या गुणाला पहिलं स्थान आहे बरं का. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.